हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. 2024 आणि 25चे सेट परीक्षेचे रिझल्ट आपल्यासमोर आहेत आणि त्यांचे कट ऑफ पर्सेंटेज जे आहेत, कट ऑफ मार्क्स जे आहेत ते कशा पद्धतीने वाढले किंवा कमी झाले विषय वाईज ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला स्क्रीनवर जे दिसतंय ते सब्जेक्ट वाईज मी फक्त जनरल कॅटेगरीचे इथं कट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत. साधारणपणे अशाच पद्धतीचा फरक इतर कॅटेगरीजमध्ये देखील झालेला असतो. म्हणजे ज्या विषयाचे जनरलचे मार्क्स वाढले तर ते इतर कॅटेगरीजचे देखील कट ऑफ पर्सेंटेज जे आहे त्या विषयांचं ते वाढलेलं असणार आहे आणि ज्या सब्जेक्टचं कमी झाले तर इतर कॅटेगरीजचं देखील कट ऑफ पर्सेंटेज त्या सब्जेक्टचं कमी झालेलं असणार आहे. साधारणपणे अशाच पद्धतीचा हा रिझल्ट असतो. फार रेअरली असं होऊ शकतं की जनरलचा कट ऑफ खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला आणि SC ST किंवा PWDचा वाढलेला आहे. फार रेअरली असं होतं. त्याच्यामुळे आपण इथं कम्पेअर करण्यासाठी दोघं वर्षांचे म्हणजे 2024 आणि 2025 इथं इकडच्या बाजूला जो आहे हा 2024चा रिझल्ट आहे आणि हा उजवीकडचा 2025चा. तर ह्या दोघंही वर्षांच्या मार्क्सचं किंवा कट ऑफ मार्क्सचं कट ऑफ पर्सेंटेजचं एक विश्लेषण करण्यासाठी, कम्पॅरेटिव्हली विश्लेषण करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तेव्हा सुरुवात करूया. तर 2024 आणि 25चा जर परीक्षेच्या रिझल्टचा विचार केला तर संस्कृत, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, फिलॉसॉफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, फिजिकल सायन्स या विषयांचा कट ऑफ मागील वर्षापेक्षा कमी झालेला आहे आणि उर्वरित सर्व विषयांचे कट ऑफ पर्सेंटेज हे वाढलेले आहेत. फार कमी वेळेला असं आपल्याला दिसून येतं की कट ऑफ पर्सेंटेज कमी झालेले असतात. मग याच्यासाठी एकतर परीक्षेची काठिण्य पातळी असेल किंवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या असेल, हे सर्व गोष्टी यासाठी ठरत असतात, निश्चित करणारे घटक ठरत असतात. तर याच्यामध्ये मराठी असेल किंवा हिंदी असेल, इंग्लिश असेल, उर्दू असेल, हे सर्व भाषांचे जे कट ऑफ पर्सेंटेज आहेत ते मागच्या वर्षीपेक्षा 2024पेक्षा 2025मध्ये आपल्याला वाढलेले दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे काही विषयांचे जे कट ऑफ पर्सेंटेज आहेत ते मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. तर काही साधारणपणे 2% म्हणजे साधारण 6 मार्क्स. तर काही विषयांचे जे आहेत कट ऑफ पर्सेंटेज ते 12, 13, 14, 15 मार्क्सपर्यंत, साधारण 14 मार्क्सपर्यंत कट ऑफ पर्सेंटेज वाढलेलं आहे. तर मग आता ज्यावेळी आपण 2026च्या सेट परीक्षेच्या अभ्यासाचा विचार करत आहोत तर अशावेळी आपल्याला हे 2024 आणि 25चे कट ऑफ पर्सेंटेज बघण्याचा फायदा काय? तर निश्चितपणे फायदा असणार आहे मित्र. आपण हा व्हिडिओ यासाठीच केलेला आहे की 2026मध्ये जी परीक्षा आपली असणार आहे तर त्याचा साधारण कट ऑफ मार्क्स जे आहेत ते कशा पद्धतीने येतील आणि त्यानुसार आपण आपला अभ्यास कशा पद्धतीने, स्टडी प्लॅन जो आहे तो कशा पद्धतीने निश्चित करणार आहोत. 2026मध्ये साधारणपणे प्रत्येक विषयाचा कट ऑफ पर्सेंटेज जे आहे ते मिनिमम टू मिनिमम अगदी 2% तरी वाढीव आपण गृहीत धरूया. आणि आज जेवढे मार्क्स आहेत, जर आपला आज बहुतांश विद्यार्थ्यांचे 2-4 मार्क्सनी रिझल्ट राहून गेलेला आहे, तर मग आपल्याला इथं जो अभ्यास करायचा आहे 2026च्या परीक्षेसाठी तर तो हे राहिलेले 2 मार्क्स प्लस वाढीव कट ऑफ पर्सेंट जे असणार आहेत ते साधारण 3, 4, 5 मार्क्स एवढा आपल्याला अभ्यास आपला वाढवावा लागणार आहे. मग यासाठी आपला स्टडी प्लॅन निश्चित करावा लागणार आहे. मी पुन्हा सांगते की सेट परीक्षेमध्ये पेपर 2मध्ये मार्क्स वाढवणं बऱ्यापैकी जिकिरीचं असतं. आपला जोही स्पेशल सब्जेक्ट असेल, तुमचं त्यावर कितीही कमांड असली तरी विषय खूप वास्ट होऊन जातो आणि त्यामुळे त्यावर येणारे जे प्रश्न असतात त्यांचं स्वरूप देखील एक निश्चित नसतं. त्या विषयावरील अगदी लहानात लहान प्रश्न परीक्षेमध्ये कव्हर केला जात असतो आणि त्यामुळे पेपर 2मध्ये मार्क्स वाढवणं बऱ्यापैकी डिफिकल्ट होतं. परंतु पेपर 1मध्ये आपण 4 ते 5 मार्क्स जर आपण सिस्टमॅटिकली स्टडी प्लॅन केला तर 4 ते 5 क्वेश्चनचे मार्क्स म्हणजे साधारणपणे 8 ते 10 मार्क्स अगदी आरामात वाढवू शकत आहोत. त्यामुळे 2026चा ज्यावेळी आपण पेपरचा अभ्यास करणार आहोत तर त्यावेळी आपण निश्चितपणे पेपर 1च्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. पेपर 1च्या अभ्यासाकडे अधिकचं लक्ष पुरवा आणि निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ 2026च्या सेट परीक्षेमध्ये होईल.
व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.